आणि इथे आल्यानंतर स्टार्टिंगला तुम्हाला पार्किंगची जागा जिथे भेटेल तिथेच गाडी लावा, अंदर गाडी टाका नको, कारण की ट्रॅफिक खूप राहते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहोत, तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसण्याची 100% शक्यता आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगलाच गाडी लावणं सोयीस्कर राहील. इथे लाइटिंग आणि पूल हा बाकी दिवस आधी चालू राहत होता, पण आता यांनी बंद केलेला आहे, फक्त संडेलाच राहते. तर तुम्ही जेव्हा पण प्लॅनिंग करता तर संडेलाच या, कारण की संडेलाच चालू राहते, बाकी दिवस सगळं इथे बंद राहते. म्हणजे पूल चालू राहते, पण लाइटिंग आणि जे वरतं जायचे लिफ्ट वगैरे आहे ते सगळं संडेशिवाय बाकी दिवस सगळं बंद राहते. बापरे, जसं यात्रा भरलेली आहे सेम कंडिशन आहे. हाय का कहाँ पे आए आप? फायनली बघा आंबोऱ्याचा ब्रिज, खूप मोठा मोठा असे पाईप वगैरे बनवून तिकीट आहे का? तिकीट आहे का? ते तिकीट आहे वरत जायची पण सोय आहे बघा इथे वरती. आता तिथे 50 रुपये तिकीट आहे म्हणत आहे, तिथे जाऊन बघू आपण काय आहे. कावा इथे वरती जायसाठी बघा इथे लिफ्ट लागलेली आहे आणि पर कॅन्डिडेट 50 रुपयाच्या हिशोबाने जावं लागते. वरती छत वगैरे बनवलेला आहे आणि तो बघा एकदम सेंटर वरचा पॉइंट आहे ना, तिथे लिफ्टने जायचं आपल्याला आणि 50 रुपये पर कॅन्डिडेट तिकीट आहे.
पूल पण हा सध्या तरी एक हा पूल आहे. बापरे हो चला. तिकीट त्याकडनं काढायची आहे. बघून ना आलो का. ₹50 तिकीट काढल्यानंतर पण इथे बघा इतकी वेटिंग राहते. सगळ्यात मागे जाऊन लाईनीत लागावं लागते आणि सगळ्यांचा नंबर येते. एका वेळेस 10 लोक लिफ्टमध्ये जाऊ शकतात. आता बघा आम्ही लिफ्टमध्ये आहोत. तर एका राऊंडला 10 लोक पाठवतात. आता वरती आलेलो आहो आणि मी आता इथून तुम्हाला इथला पूर्ण व्ह्यू दाखवतो. कावड आज गाड्या म्युझिक वगैरे लावली आहे इथे. आणि जे खालून दिसतात आपल्याला ते हे ग्लास बघा. खालच्या रोडावरचं सगळं दिसतंय आपल्याला इथे. मजलीनुसार कमीत कमी 10 ते 12 ते 15 10 ते 13 12-13 मजली एवढ्या वरती आहे हा पूल रोडापेक्षा. आणि इथे लिफ्ट आहे ज्याच्याने त्या लिफ्टने खाली उतरायचं आहे. यासाठी लिफ्ट आहे ज्यासाठी लिफ्ट आहे आणि ₹50 तिकीट आहे इथे. आणि मस्त म्युझिक सिस्टम लावलेला आहे इथे. असा सेटअप आहे. In 400 meters, turn right.
माझ्यासोबत